पांजागावचे शाखा प्रमुख यांचा यथोचित सन्मान होतोय. अर्थात मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या टुर्नामेंटची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांनी सन्मानित करण्यात येते. अगदी मनापासून त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच ऑन शॉट, मॅच थांबू नका, कारण पाहुण्यांची मांदियाळी भरपूर आहे, तर प्रत्येकाचं स्वागत करणे आमचं आद्य कर्तव्य आहे. चला मॅच ऑन करा, पंचांना विनंती आहे. मुकाबला शीघ्र ही शुरू होने जा रहा है. डोंगरी गावचे खजिनदार हरेश घरत साहेब यांचं व्यासपीठावर आगमन, त्यांचं आम्ही पुन्हा एकदा शब्द सुने सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतोय. चला मॅच सुरुवात आणि पहिलाच विकेट गॉन झाला इकडे मात्र डोंगरी इलेव्हन डोंगरी टीमचा. और श्री गणेश सेवा टीम अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है. फिलहाल टकटकी के साथ सभी तमाम दर्शक देख रहे हैं. हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है. आठ बजकर 20 मिनट हो चुके हैं और मुकाबला शुरू हो चुका है. समय के साथ चलिए 25 मिनट का टाइम है. अगर जो कोई खिलाड़ी 20 मिनट में 4 ओवर खत्म नहीं करेंगे, उस टीम का जो खिलाड़ी है वो सर्कल के अंदर होगा. नहीं बल्लेबाज संकेत, संकेत न्यू बैट्समैन, वन डाउन बैट्समैन. आदित्य, और ये आदित्य की गेंद अंपायर सर जी मात्र बताएंगे वाइड है और अतिरिक्त रनों के साथ लगभग देखा जाए तो यहां टीम का खाता ओपन, स्कोर 1. हेलो, स्कोर 1. यानी कि इस ओवर की अगली बॉल. और ऑन साइड के ऊपर इस बार अपील जरूर की थी, लेकिन अंपायर सहमत नहीं है. लेकिन लेग बाई के तोड़ के ऊपर एक सिंगल मिलेगा और टीम का स्कोर आगे बढ़ेगा. यानी कि स्कोर है यहां लगभग देखा जाए डोंगरी इलेव्हन डोंगरी टीम का स्कोर 2. डोंगरी गावचे सन्माननीय मिलिंद सेठ घरत साहेब पप्पू यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. आणि त्याचप्रमाणे सनी घरतजी डोंगरी गावचे यांनाही विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर या. नेक्स्ट बॉल, और यहां इस बार घुमाने गए थे लेकिन दिशाहीन भटकी गेंदबाजी चल रही है. लेग स्टंप के बाहर ही गेंदबाजी हो रही है. तो फिलहाल अंपायर वाइड घोषित कर रहे हैं. अपने घरेलू मैदान के ऊपर अपनी लाइन बिगड़ी हुई, ये सेवा टीम के लिए इस बार देखा जाए खतरा है. तीसरे अंपायर इस बार रेफर किया है. बॉलर ने इस बार अंपायर को चैलेंज किया है. तो जरूर टीवी अंपायर हमारे संदीप पाटिल सर पीटीसी के माध्यम से दूध का दूध, पानी का पानी होगा.
इट इज वाईट. सन्नी गर्जना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. यस सर, फील्डिंग डिपार्टमेंट का रिव्यू खत्म हो चुका है वाइट के लिए. बस वाइट के लिए बस रिव्यू है. ओ अच्छी बॉल, लेकिन इस बार दिशाहीन भटकी गेंद. बघा सर्वांना विनंती आहे खेळाडूंना आणि कॅप्टनला की पंच कधी रिव्यू घेऊ शकतात याची दक्षता घ्या. पंच कुठल्याही शरीर त्यांच्या मनामध्ये वाटलं तर रिव्यू घेऊ शकतात. फक्त दोन्ही टीमांना एकच रिव्यू आहे व्हाईट साठी. व्हाईट बिमर आणि रनआउट साठी एक एक मात्र रिव्यू आहे. और उड़ाया, चली 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 गेंद सीमा रेखा पार. नंबर 6. और बेहतरीन स्ट्रोक, सीधा गेंद को भेजा है लॉन्ग ऑन के ऊपर. एक दमदार छक्का और टीम का स्कोर आगे बढ़ता है. यानी कि इस बार देखा जाए डोंगरी 11, डोंगरी टीम का स्कोर 10 सा बोर्ड के ऊपर. और एक बार फिर से यहां ऑन साइड के ऊपर मिड विकेट के एरिया में गेंद चली गई है. फील्डर मौजूद है जिन्होंने गेंद को फील्ड किया. एक सिंगल मिलेगा और टीम का स्कोर 11 के घर में. टीम का टोटल स्कोर इस बार देखा जाए चल रहा है इस बोर्ड के ऊपर 11 रन. और ये गेंद इस बार देखा लाइन के अंदर से चली गई. अंपायर शरद महात्रे का कहना है. और पहला और मेरे हिसाब से क्या अंपायर रन होगा? आखिरी गेंद शेष है. ओहो, पैड और बैट के बीच में इस गेंद को फेंका था. देखिए रन लेने का कोई मंसूबा नहीं मिल चुका है. खत्म हुआ पहला ओवर और पहले ओवर के समाप्ति के बाद इस बोर्ड के ऊपर डोंगरी 11 डोंगरी टीम का टोटल स्कोर पहुंच चुका है 11. इस बार का एक विकेट गॉन. आणि बघा टीमला विनंती आहे जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 10 सेकंदाच्या आतमध्ये तो रिव्ह्यू घेणं आहे. इथं 10 सेकंद संपली की तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. आणि 90 सेकंदामध्ये प्लेयर आतमध्ये गेला पाहिजे अशी सूचना आम्ही तुम्हाला देतोय. त्या सूचनेचं आपण पालन करा. बाकी काही नाहीये. बाकी तुमच्यावर आहे. सांगून लोक ऐकली असती तर श्रीकृष्णाने महाभारत होऊन दिला नसतं काय रे. स्कोर 11-11, लॉस ऑफ 1 विकेट. और फिलहाल 4 ओवर अभी तक बाकी है इस इनिंग के. लेकिन देखना पड़ेगा कि यहां रणनीति क्या है. क्रिकेट का खेल बुद्धि और कौशल्य का खेल. मुकाबला कड़ा है, मुकाबला बड़ा है. सेवा टीम अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है. देखना पड़ेगा. ओमकार हैप टेकर की बॉल भेज दिया लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर. नंबर मिलेगा चौका. तो स्कोर हो चुका है बाउंड्री के साथ 15. फुल टॉस गेंद है. इस बार देखा हवा में जरूर गेंद है. सामने स्ट्रोक है. लॉन्ग ऑन खिलाड़ी ने गेंद को लपक लिया और मिलेगा इस गेंद के ऊपर लगभग देखा जाए
एक सिंगल और स्कोर आगे जाएगा 16। डोंगरी इंग्लैंड टीम के बल्लेबाज इस बार देखा जाए एक साइड से रोहित पाटिल अच्छी तरह से पारी को संभाल रहे, 12 पे खेल रहे। फुल टॉस गेंद है, इस बार देखा जाए सामने स्ट्रोक है विशप में डाउन द ग्राउंड, लेकिन एक ही सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 17। और नितेश जी भोईर हमारे मराठी के कमेंट, उनका आगमन हो चुका है। हार्दिक स्वागत, क्लीन बॉल। और देखिए इस बार देखा जाए जैसे जुगनू चमक जाता है उस तरह से इस बार देखा स्टंप चमक गया है और इट्स गॉन बल्लेबाज। विकेट गॉन, बल्लेबाज वापस जा रहे हैं, जिस बल्लेबाज का नाम है मिस्टर रोहित पाटिल। एक सुंदर पारी खेल रहा था बल्लेबाज, लेकिन जहां गेंदबाज यानी के ओमकार ने उन्हें चलता कर दिया है। कड़क आयोजन, परफेक्ट नियोजन। नेक्स्ट बॉल और नए बल्लेबाज निशिकांत मात्रे। और ये गेंद अंपायर दीपक पाटिल सर वाइड है, क्योंकि ये गेंद ऑफ स्टंप से ज्यादा ही बाहर चली गई, खराब गेंद। दोबारा इस गेंद को फेंकना पड़ेगा और फिलहाल स्कोर आ गई 18। 18 पे स्कोर। धमाकेदार आयोजन नियोजन, माजी आमदार ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी का लंबा बिग हिट, गेंद भूमंडल में काली रात का दमदार छक्का। नहीं पड़ रहा, ओके, तो वाइड बॉल है। हमें इंग्रेजी में, मेरा इंग्रेजी यार इंग्लैंड में मेरी नियुक्ति हुई थी। ये बॉल क्या चल रहा है, ये बाउंड्री जाएगी क्या? और यहां मिलेगा, इस बार देखा दूसरे के लिए भाग रहा है और गुड रनिंग बिटवीन द विकेट। तो नो बॉल है, अगली गेंद फ्री हिट है। मानो मुझे लग रहा है अलंकार क्या कर रहा है। और 2 रनों के साथ डोंगरी टीम का स्कोर 28-28। आणि सन्माननीय आमचे दमदार व्यक्तिमत्व मनोहर सर भोईर साहेब यांचं आगमन व्यासपीठावर सर्वप्रथम त्यांचा मी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत। माझे आमदार आणि अगदी क्रिकेटला धर्म मानणारे आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचे एक जबरदस्त खेळाडू यांचं आगमन शब्द सुमनाने
मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा त्यांनी क्रिकेट गाजवलेलं आहे आणि चांगलं क्रिकेट त्यावेळी त्यांच्या टाइम मध्ये ते खेळलेले आहेत. साहेबांचं पुण्यापासून पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया और मैच कडे वळूया. और साहब भी जान गए मनोहर शेठ भोईर साहब की गांव की मैच है तो मुझे जाना ही है. फिलहाल गांव की इस बार देखा जाए गेंदबाजी कर रही है और टीम का टोटल स्कोर डोंगरी का 28-28. हाँ 2 मिनटं 55 सामना थांबवायचा है. ये देखिए क्या रंगीन पटाखे सभी है. स्कोर डोंगरी का हो चुका है 28. स्वागत, वेलकम. हिंदू संस्कृति अतिथि देव भव. देखिए एक का भी चिंगारी आ सकती है, ध्यान में रखिए. बोकरविड़ा में हालत बुरी हुई थी. मैच शुरुआत. अंपायर शीघ्र ही मुकाबला शुरू. ओ अपर कट करने गए थे इस बार देखा जाए, लेकिन ये गेंद खराब है. वाइड गेंद है. मानो संतुलन के साथ गेंदबाजी नहीं हो रही है. खराब गेंदबाजी का मुजाहरा पेश हो रहा है अलंकार के माध्यम से. टीम का टोटल स्कोर 29. लॉस ऑफ 2 विकेट. डोंगरी टीम. निशिकांत व्यक्तिगत यहां देखा जाए तो 8 पे कर रहे. और यहां बाउंड्री जाएगी. लगता है क्या फील्डर गेंद के पीछे दौड़ रहा है और अंत में बॉल की जीत, फील्डर की हार. गेंद सीमा रेखा पार. आउट ऑफ द 4. आम्ही शिवाचे सैनिक वे गदर में सनी देओल ने यही आवाज दिया था. बराबर ना संदीप सर. स्कोर हो चुका है 33 और 1 मिलेगा 34 हो चुका है. निशिकांत एक खतरनाक खिलाड़ी है, लेकिन टीम के लिए कैसा एफर्ट देंगे देखना पड़ेगा. लेकिन जिन्होंने टीम के लिए बहुत ही शानदार करिश्मा किया है, तर माजी सरपंच नागाव गावचे सन्माननीय मोहन थळी साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं शब्दसंधाने हार्दिक स्वागत. माफ करा, माजी सरपंच नागावचे मोहन काटे साहेब यांचं आगमन झालं व्यासपीठावर. त्यांचं हार्दिक स्वागत. स्कोर 34. और ये गेंद मेरे हिसाब से खराब ही. लाइन अच्छी नहीं है, लेंथ बिगड़ी हुई दिखने को मिल चुकी है. अपने पास गति है लेकिन दिशा नहीं, तो 100% की दशा है. तो स्कोर आगे जाएगा 35-35. और 2 ही गेंदें खत्म हो चुकी है. और पुल करने गए बैकफुट जाकर काउ करने के क्षेत्र में गेंद चली गई. दूसरे के लिए भागने जा रहे. खतरा बन सकता था, लेकिन बल्लेबाज ये देखिए, लेकिन बैकअप अच्छा है. तू मैं चल रहा है. फिलहाल मिलेंगे इस गेंद के ऊपर निशिकांत को एक सिंगल और टीम का स्कोर आगे बढ़ता है. यानी कि 36 स्कोर हो चुका है. 36. और इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से 3 गेंदें शेष है. हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, लेकिन रायगढ़ ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चल रहा है. डे नाइट मैचेस. इस सेवा वाले अपने घरेलू मैदान के ऊपर ऐसी गेंदबाजी कर रहे मानो उनके गांव वाले निराश हुए. बॉलर है कि क्या है? बॉलर को प्रॉपर लाइन पकड़ना आना चाहिए. टप्पा महत्वपूर्ण, डिसिप्लिन. तुम्हारे पास गति होके कुछ फायदा नहीं है. तुम्हारे पास दिशा देने वाली गेंदबाजी होनी चाहिए ना. तुम्हारी दिशा 100% है.
और मोरे से दादा गलत। आइए मंच के ऊपर आपका हार्दिक स्वागत, वेलकम। और ऑन साइड के ऊपर कला के सारे मोड़ दिया, टर्न किया गेंद को, मिड विकेट के एरिया में गेंद चली गई, सिंगल मिलेगा और स्कोर आगे 38-38। और इस ओवर की गेंदें बची हुई मेरे हिसाब से यहां आखिरी 2। तीसरा ओवर जारी है। आदित्य कोटे का दूसरा फेंक रहे। ओ सुंदर बॉल, बल्ले का बाहरी किनारा, कॉट बिहाइंड। मिस्टर निशिकांत चले बैक टू द आउट अपनी टीम के लिए 9 रनों का योगदान देके। और यहां देखा जाए तो मेरे हिसाब से 38, लॉस ऑफ 2 विकेट। यहां डोंगरी रन डोंगरी। और नए बल्लेबाज हट्टे कट्टे खिलाड़ी, बॉडी से काफी तगड़े, और जिनका आगमन हो चुका है बैटिंग क्रमांक 5 के ऊपर, मिस्टर विघ्नेश मैदान के अंदर। और इस बार देखा जाए इस ओवर की आखिरी गेंद शेष आदित्य, लंबा रनअप है आदित्य का, सामने विघ्नेश पहली दफा गेंद को खेलेंगे। 38। और ये गेंद अंपायर मात्रे साहब, इस बार देखा जाए गेंद सही साबित हुई। ओवर की समाप्ती 3 षटकानंतर डोंगरी संघ धावसंख्या येते मात्र 38, 38 ला 3 गडी मैदानाच्या बाहेर। और हमारे यहाँ प्रसाद जी भोईर भी मौजूद हो चुके हैं, उनका भी हार्दिक स्वागत, क्योंकि मेहमानों का स्वागत करना है आद्य कर्तव्य है, हिंदू संस्कृति। राज कपूर साहब जी ने एक बात कही थी, मेहमान जो हमारा होता है वो जान से प्यारा। खचाखच भरा हुआ ये मैदान, रात काली है और उसमें उजाला देखिए किस तरह चमक रहा है, मानो नवीन सेवा आज मुझे अमेरिका दिख रही है। रन बन चुके 38, आखिरी 12 गेंदें शेष। श्री गणेश कृपा नवीन सेवा टीम अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है। आखिरी 12 बॉल में कितने रन इकट्ठा करेंगे देखना पड़ेगा। अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। वाइट लगता है वाइडों की फैक्ट्री है इसे में। अरे बिगड़ी हुई गेंदबाजी मत करो भाई साहब, इससे तुम्हारा घाटा हो जाएगा, क्योंकि ये अतिरिक्त जो रन है वो सामने वाली टीम को मिल रहे। इससे पहले सुधरी हुई गेंदबाजी करो। ओ हवा में जरूर कैच इट, मुश्किल है। नोमैन्स लैंड में गेंद गिर चुकी है, सेफ है और दूसरा रन पूरा करेंगे। इस बार देखा जाए बल्लेबाज संकेत पहुंच चुके व्यक्तिगत देखा जाए तो मेरे हिसाब से यहां 9 पे। और डोंगरी टीम का स्कोर है 41, लॉस ऑफ 3। चौथा ओवर जारी है। शिवम गेंदबाजी की बाउंडर संभाल रहे। शॉर्ट ऑफ लेन थी और दिशा दी, गेंद को पॉइंट के क्षेत्र में धकेला था। रनआउट का मौका भी हाथ से गया है, दूसरा रन हो सकता है, भागना चाहिए, भागम भाग, बिल्कुल अच्छा चल रहा है। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल।
आणि डोंगरी गावासाठी इकडे मात्र प्रत्येक षटकारासाठी मिलिंद गरज साहेबांच्या वतीनं 500 रुपये। और हमारे सुशांत भाई तांडल जिनका आगमन उड़न प्रीमियर लीग के एक यशस्वी आयोजक, अच्छे क्रिकेट खिलाड़ी और अच्छे शख्सियत यहाँ मौजूद है, उनका हार्दिक स्वागत। ए तू ऐसी बॉल टैग डालेगा तो मारेगा, नहीं तो करेगा क्या? गई ना गेंद बाहर 4 रन के लिए। डीजे सेना आणि ही दुनिया मात्र बाळासाहेब तुमची वाट पाहतोय। पुन्हा एकदा तुम्ही धरतीवर या, तुमची आम्हाला नितांत गरज है। एक या ऐसे व्यक्तिमत्व, जब आवाज निकला तो मुंबई बंद। उल्टा बल्ला चला या, रिवर्स स्वीप, थर्डमैन सीमा रेखा के बाहर, जमीन को चूमती हुई 4 रन, ठोकम ठोक। टीम की 50 पूरी, 51 रन बोर्ड के ऊपर। जबरदस्त बैटिंग चल रही है, तारीफ करना पड़ेगी बल्लेबाज यहां मिस्टर संकेत की वन डाउन बैट्समैन विराट कोहली स्टाइल से धुआंधार बैटिंग। ओ इस बार फिर से उल्टा बल्ला चलाया, अभी मारना चाहते लेकिन दिशा देने गए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं, डॉट गेंद। और इस ओवर की मेरे हिसाब से आखिरी गेंद शेष। यस, नेक्स्ट मॅच होणेश्वर बोरी वर्सेस त्यांच्या अपोजिट संघ असेल देऊलवाडी। दोन्ही कॅप्टनला विनंती असेल, इनिंग नंतर आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या। और दिशा दी ऑन साइड के ऊपर, इस बार देखा जाए क्या बाउंड्री होगी क्या नहीं, और अंत में इस बार देखा 2 रन जरूर मिलेंगे। कमजोर शॉट था, बस इस बार देखा जाए ऑन साइड के ऊपर खेला था और की शो 1 शॉट। हाँ तो बुजुर्ग अंपायर 1 शॉट कह रहे हैं, तो 1 ही रन होगा और 1 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर है 52-52। 4 ओवर के समाप्ति के बाद डोंगरी टीम का स्कोर है 52, 3 विकेट के नुकसान पे। एक साइड से संकेत ने अपनी टीम के लिए बहुमूल्य योगदान दिया है, मेरे हिसाब से व्यक्तिगत खेल रहे 3 बाउंड्रीज और कई डबल सिंगल के साथ। 13 गेंदे और 20 रन पे खेल रहे, और आखिरी 6 गेंदे पारी का ये स्लॉग हो रही, ये डेथ हो रही, ये हनामारी का ओवर है। लास्ट ओवर में ब्लास्ट करने का टाइम है, मारना पड़ेगा। आखिरी 6 गेंदे देखना पड़ेगा, कप्तान किसी को इस्तेमाल करें, खुद कप्तान आए गेंदबाजी करने के लिए। जतीन और अपील की थी, और देखिए एक सिंगल मिलेगा दूसरे के लिए, अरे वाह यार, रन आउट का मौका मिलेगा लगता है, और आउट, संकेत आउट हो चुके हैं। टीम का टोटल स्कोर देखा जाए तो मेरे हिसाब से 53, लॉस ऑफ 4।
आएगा आपके ऊपर है आणि आमचे सन्माननीय आयोजक निलेश साहेबांचं आगमन और हवा में गेंद कैच इट। संकेत को आउट करने की कोई जरूरत भी नहीं थी, उसको लय मिल चुकी थी, वो सेट बल्लेबाज था और जैसे संकेत बाहर गए तो ये भी वापस चले गए जल्दी ही। तो फिलहाल यह स्कोर है डोंगरी का 53, धाव संख्या 53। 5 विकेट मेरे हिसाब से गॉन हो चुके हैं और हम मुख्य आयोजक हमारे निलेश दत्ताराम घर साहब, इनका आगमन मंच के ऊपर, उनका हार्दिक स्वागत। और जोरदार प्रहार किया है ऑन ड्राइव, लेकिन फील्डर वहां मौजूद है। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। डोंगरी टीम का स्कोर 54-54, धाव संख्या 54। आखिरी 3 गेंदें शेष, 8:50 और एक बार फिर से कैच इट, लेकिन नो बॉल है और यहां एक बार फिर से यहां रनर का मौका। बल्लेबाज आउट कौन है अंपायर बताएंगे। नो बॉल है तो इस बीच देखा जाए अगली गेंद फ्री हिट है, लेकिन रन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और 2 रनों के साथ डोंगरी 11, डोंगरी टीम का स्कोर 56-56। विकेट नंबर मेरे हिसाब से 6ठा मैदान से बाहर और टीम का टोटल स्कोर देखा जाए तो यह 56, अब तक 56 स्कोर, लेकिन इस ओवर की लगभग देखा जाए मेरे हिसाब से 3 गेंदें अभी तक शेष है, लेकिन ये गेंद है फ्री हिट की। 3 की गेंद फ्री हिट, सामना करेंगे शिवम। ओ टाइम अच्छा हुआ नहीं है और एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भागने जा रहे हैं और इसी के साथ ये दूसरा रन पूरा होना जाना है। अंपायर बताएंगे कि इस बार बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे हैं। 2 रन इकट्ठा किया शिवम ने और 2 रनों के साथ यह देखा जाए तो डोंगरी टीम का स्कोर 58-58, 58 स्कोर बन चुका है। श्री गणेश कृपा सेवा टीम अपने घरेलू मैदान के ऊपर गेंदबाजी कर रही है। थोड़ा सा रनअप चूका हुआ है। और अभी तक फ्री हिट जिंदा है। आपके जो 2 रन इकट्ठा कर चुके हैं तो फिलहाल स्कोर 58-58। इस बार घूम के खेलने का प्रयास और शॉट पड़ने के ऊपर गलत फील्डिंग, मिल गए, चौका बूम हो गया है, जमीन को चूमती हुई। इट्स 4 रन। और इस ओवर की गेंद मेरे हिसाब से ये आखिरी शेष, अंतिम ओवर की अंतिम बॉल, शेवटचा चेंडू।
62 स्कोर 62। शॉर्ट ऑफ लेन की गेंद ऑन द पिक किया, कैच की मांग, बॉलर ने खुद कैच को ड्रॉप किया और तीसरे के लिए भागने जा रहे रनआउट का मौका बन सकता है, क्या बनेगा? तीसरे रन के लिए आउट हो चुके हैं और 2 के साथ स्कोर 64 64 और जीतने के लिए सिगनेस सेवा टीम को चाहिए 30 बॉल में 65 रन। चला दोन्ही टीम कॅप्टन आम्ही इन्व्हाइट करू, होनेश्वर बोरी आणि आई गावदेवी देऊलवाडी कॅप्टन आपण टॉस साठी या। ई गटामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल, होनेश्वर बोरी आणि आई गावदेवी देऊलवाडी। हॅलो, धन्यवाद। आणि आपण पाहता या स्पर्धेदरम्यान खऱ्या अर्थानं सन्माननीय अतिथी, या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आणि ज्यांच्या कर्तृत्वानं आज तमाम उरणकरांनी दखल घेऊन ज्यांना खऱ्या अर्थानं खूप मोठं हृदयामध्ये ज्यांना स्थान दिले असे माननीय श्री मनोहर शेठ भोईर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे या स्पर्धेचा दुसऱ्या रजनीतील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण एन्जॉय करतोय। टॉस जिंकलाय बोरी संघाने। इन शॉर्ट मध्ये निर्णय काय असेल? गोलंदाजी। या स्पर्धेच्या दरम्यान आज आपण पाहतोय शहरी परिसरातील होणारी स्पर्धा, माजी आमदार सरपंच चषक, बऱ्याच ठिकाणी स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आपण जात असता, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धेबद्दल बोलायची काही गरज नाही, दरवर्षीप्रमाणे सुंदर असं आयोजन आहे आणि नेहमीच इथं खेळायला चांगली मजा येते या ग्राउंडवर। यस, धन्यवाद। तर होते बोरी संघाचे संघनायक। तर त्यानंतर वाट्याला फलंदाजी आले। काल पण आम्ही टॉस हरलेलो, फलंदाजी आलेली, चांगले रन करून त्यांना कमीमध्ये प्रयत्न करू। म्हणजे कालच्या दिवसामध्ये सुद्धा याच संघासोबत आपली लढत झाली होती? काल दुसरी टीम होती पण टॉस हरून पहिले फलंदाजी झालेली, आता पण टॉस हरून फलंदाजी झाले। हरकत नाही, दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। तर आपण सत्कार घेत आहोत। मी विनंती करत आहे सन्माननीय अतिथी प्रफुल्लजी विचारे साहेब इथे उपस्थित आहेत, विभाग प्रमुख चौक विभाग, यांचा सन्मान केला जाईल। खऱ्या अर्थानं उरण तालुका प्रमुख सन्माननीय संतोषदादा ठाकूर साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो आणि दादांना आम्ही विनंती करू आपण सुद्धा समोर यावं। खरं तर या स्पर्धेच्या औचित्यानं आपण पाहताय खऱ्या अर्थानं निष्ठा म्हणजे काय, निष्ठा म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे निष्ठा, आणि अशाच एका निष्ठावंत मावळ्याचा सन्मान इथं होत असताना आपण पाहताय। बाळासाहेबांचे हे खऱ्या अर्थानं कडवे सैनिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज या स्पर्धेच्या औचित्याने त्यांचा विशेष सन्मान, अपेक्षा असेल सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्यांची। सन्मान्य अतिथींच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेच्या औचित्यानं सन्मान्य अतिथींचा स्वागत सोहळा होताना पाहतोय। तालुका प्रमुख एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे मी पाहतो, मान्य श्री संतोषजी ठाकूर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी मनोहर शेठ भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा। मनोहर शेठ भोईर साहेबांच्या सोबत सावलीप्रमाणे सातत्याने भ्रमण करणारे आणि सातत्याने सोबत असणारे संतोष जी ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान होताना आपण सध्या पाहताय। जोरदार टाळ्या देऊया पुन्हा एकदा। धन्यवाद। तसेच या स्पर्धेच्या औचित्याने मी निलेश घरत आणि निलेश पाटील यांना विनंती, दोन्ही घरत निलेश घरत यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा। खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा ददीप्यमान सोहळा आपण पाहताय, ज्या प्रेरणेने आपण खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरवत असतात, ती प्रेरणा म्हणजे नाव आहे माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे। जोरदार टाळ्यांची अपेक्षा असेल। जिल्हा प्रमुख माननीय श्री मनोहर शेठ भोईर साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने होत असताना विद्यमान माजी ग्रामपंचायत सदस्य धनेशजी ठाकूर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जात आहे, तो त्यांनी स्वीकारावा। चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य धनेशजी ठाकूर यांचा सन्मान केला जाईल, तो सन्मान त्यांनी स्वीकारावा। तसेच नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय श्री मोहनजी काटे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यावं। सध्याच्या घडला पण धनेशजी ठाकूर यांचा सन्मान होत असताना पाहतायत। ऐन तारुण्याच्या उंबरठीवर असणारा हा तरुण आज समाजसेवा आणि राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांना चिरण्याच्या राजकारणामध्ये पाहताय असे माजी ग्रामपंचायत सदस्य धनेशजी ठाकूर यांचा सन्मान होतोय।
मोहनजी काटे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल। नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय श्री मोहनजी काटे साहेब यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे, तो त्यांनी स्वीकारावा। सन्माननीय काटे साहेबांचा सन्मान होत आहे। तदनंतर या स्पर्धेच्या औचित्याने एपीएमटी मुंबईमधील कार्यरत असणारे खऱ्या अर्थानं कामगारांचं प्रतिनिधित्व ज्यांच्या खांद्यावरती असे कामगार नेते सनी घरत उपस्थित आहेत। सनी घरत यांचा सुद्धा सन्मान केला जाईल, तो सन्मान त्यांनी स्वीकारावा। माजी आमदार व सरपंच चषक 2025 ग्रामीण स्तरावरील ही रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतो आणि या स्पर्धेच्या औचित्याने मान्य श्री मनोहर शेठ भोईर साहेबांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण सनी घरत यांचा सन्मान करावा। सनी घरत हे नाव सुद्धा डोंगरीच्या क्रीडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे आणि आज ज्यांना आपण कामगार क्षेत्रामध्ये कामगारांचं प्रतिनिधित्व करताना पाहतो, एक उत्तम दर्जाचा कबड्डीपट्टू म्हणून सनी घरत यांची ओळख त्यांच्या काळात होती आणि आज सध्याच्या घडीला आपण कामगार क्षेत्रामध्ये ज्यांना कामगारांचं प्रतिनिधित्व करताना पाहता असे सनी घरत यांचा सन्मान केला जात आहे। मी सन्माननीय अतिथींना विनंती करते आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं। तसेच डोंगरी गावचे मिलिंदजी घरत यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे, तो सन्मान त्यांनी स्वीकारावा। मी निलेशजींना विनंती करेन मॅच चालू करायची, मिलिंदजींचा सन्मान केला जाईल। तर स्वागत सोहळ्यानंतर आपण पुन्हा जाऊया मॅच कडे, जिथे मात्र ही स्पर्धा रंगली जाते। पहिल्या फेरीतील दुसरा सामना दुसऱ्या सत्राकडे जाऊया। डोंगरी विपक्ष नवीन शेवा मॅच चालू आहे, जशी मॅच चालू आहे तसा आपण आवाज ऐकूया। नितेशजी भोईर, थँक्यू 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 थँक्यू। हॅलो चिक हॅलो। माझे आमदार सरपंच चषक 2025 हे भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते। सर्वप्रथम आपण हिंदू हृदय सम्राट सर सेनापती शिवसेना प्रमुख यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आपण करूया आणि करूया आजच्या रात्रीमधील या खेळाला प्रारंभ। पहिलाच बॉल उडवलाय आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय आणि येईल हा आक्रमकतेनं दुसरा सलगचा षटकार। गणेशजी म्हात्रे साहेबांचे इथं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते। उरण शहर प्रमुख अर्थातच शिवसेनेचे शिल्लेदार त्यांचा आपण खरतर मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करूया। अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ प्रतिष्ठित मंडळी ज्यांना खरतर आपण आज या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात, या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या खरतर मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं मुख्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते। या दरम्यान काय घडतंय पहा, मैदानाच्या आतमध्ये अगदी मी म्हणेन सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला। बॅट्समन क्रमांक 1 बॅटा 2 चेंडू सलग षटकार गेल्यानंतर अगदी सहजतेने मात्र बाद झालाय। अ व्हेरी अपसेट मोमेंट आपण चर्चा करत होतो। माझे आमदार सरपंच चषक 2025 नवीन शेवा आणि नवीन शेवा गावाचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असं खरतर ब्रीद वाक्य या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते। माझे आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर साहेबांचे इथं शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं। रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य पदापासून खरतर बांधकाम सभापती ते उरणचे आमदार असा प्रवास करीत हजारो गोरगरिबांना ज्यांनी खरतर मदतीचा हात दिला, दिव्यांगांना आधार दिला, गाव तिथे शिवसेना शाखा असा पक्षाचा विस्तार करत जिल्हाभर आणि संपूर्ण उरण शहरामध्ये प्रत्येक गावागावात शिवसेनेला मात्र पोहोचवलं। आज ज्यांनी आपल्या नावाची ख्याती जन माणसात निर्माण केली, संकटाच्या काळात अनेक खरतर मी म्हणेन गोर गरिबांना मात्र मदतीचा सडल हात आणि अर्थातच सडल हस्ते मदत करणारे आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामधील राजकीय वर्तुळातलं एक मोठं नाव अर्थातच आपण चर्चा करतोय माझे आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर साहेबांचं आणि त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। वेलकम एव्हरीवन ओव्हर द विकेट। हा बॉल बैठक फटका सजवलाय, फिल्डर आहे जज करतील आणि दुसरा विकेट इथे मात्र पतन झालंय। काय घडते मैदानाच्या आतमध्ये, घाई झाली, पहिले 2 षटकार आणि आलेले 2 विकेट्स, ही संमिश्र गोलंदाजी नव्हे तर मी म्हणेन फलंदाजांकडनं ही झालेली
चूक आपल्याला पाहायला मिळते, घाई झाली आहे. डीजे प्रत्येकाच्या मनामनात ज्यांनी आपलं नाव कोरलंय अशी ज्यांची भूमिका राजकीय वर्तुळामधली आपल्याला पाहायला मिळाली. 80% खरं तर समाजकार्य आणि 20% खरं तर राजकारण, असं खरं तर मी म्हणेन राजकीय क्षेत्रामधलं त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला आहे. आज जनतेचे आमदार म्हणून त्यांची विशेष वेगळी ओळख सुद्धा आपल्याला पाहता येईल आणि त्यांच्याच नावानं या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. माझे आमदार सरपंच चषक 2025 नवीन शिवाचं हे क्रीडांगण, जिथे या क्रीडांगण मात्र खेळ करत असताना दुसऱ्या मॅच मध्ये 2 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला गणेश कृपा शेवा आणि त्यांच्या विरोधात डोंगरी 11 डोंगरी. एकाच विभागातील, एकाच प्रभागातील, एकाच पंचक्रोशीमधील एकमेकांचे शेजारचे हे 2 संघ, जिथे मात्र एकमेकांचे प्लस पॉइंट्स, मायनस पॉइंट्स, स्ट्रेंथ अँड विकनेसेस असा परिपूर्ण अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आणि 2 संघांचे हे 22 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 22 यार्डच्या विकेटवर एकमेकांसमवेत आणि एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करताना आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल, आउट स्विंगिंग बॉलिंग, स्विंग अँड मिस पाहायला मिळेल. PTC पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. अर्थातच आमचे कम्प्युटर एक्सपर्ट विनय आणि त्याचबरोबर अतुल आणि ओम, जे खरं तर कॅमेरा ऑपरेट करत असताना संपूर्ण स्पर्धेची उंची आणि संपूर्ण स्पर्धेचे ग्लॅमर आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश झोतातील स्पर्धा म्हटली की मग आर्टिफिशियल फ्लड लाईट्स, प्रकाश झोतातील स्पर्धा म्हटली की मग चंद्राचा शीतल प्रकाश, प्रकाश झोतातील स्पर्धा म्हटली की मग शुभ्र चांदण्या. आज चंद्र आपल्या नजरेत मात्र येत नाहीये, परंतु शुभ्र चांदण्या सुद्धा आपल्या नजरेपासून फार दूर आपल्याला पाहायला मिळतील. रातकड्यांचा आवाज मात्र आता येत नाहीये, कारण या संपूर्ण क्रीडांगणाच्या भोवती, मैदानाच्या सभोवताली मात्र प्रेक्षकांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळतीये. अर्थातच रात्र म्हटली की मग हवा हवासा गारवारा, रात्र म्हटली की मग शांत झालेलं गाव, रात्र म्हटली की मग रातराणीचा तो सुगंध दरवल, रात्र म्हटली की मग पानांमधून वाट काढणारी ती चंद्राची कोवळी कोवळी किरण. आणि अशा खरं तर मनमोहक वातावरणामध्ये खरं तर आपण या स्पर्धेला घेऊन आलोय आणि तुम्हा सर्वांना खरं तर या प्रकाश झोतातील, अर्थातच अंडर फ्लड लाईट्स, आर्टिफिशियल लाईट्सच्या अंडरचं या क्रिकेटचं मी म्हणेन सर्वांनाच मोह. आणि म्हणूनच की काय, क्रीडांगणाच्या सभोवताली प्रेक्षकांची प्रचंड वर्दळ आणि व्यासपीठ मात्र मी म्हणेन मान्यवरांनी मात्र इथे भरलंय. आयोजकांचं आपण जरूर कौतुक करूया. संपूर्ण हे आयोजन आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये श्री निलेशजी घरत सर आपल्याला पाहायला मिळतील. शिवसेना शाखा नवीन सेवा, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक मुख्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. माजी आमदार सरपंच चषक 2025, प्रथम पारितोषिक कॅश प्राइज तब्बल 1 लाख रुपये आणि मानाचा सन्मानाचा करंडक, द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 50,000 रुपये आणि मानाचा करंडक माजी आमदार सरपंच चषक तृतीय आणि चतुर्थ क्रमांक जर का आपण पाहिलं तर 25 अप्पर आणि त्याचबरोबर 5वा क्रमांक सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल 12.5K असं मात्र. आणि भव्य दिव्य मी म्हणेन अगदीच सिल्वर कोटेड कलर कॉम्बिनेशन असलेले हे भव्य आणि दिव्य चषकांची मांडणी या व्यासपीठाच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर होईल परिवर्तन आणि दुसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज तसेही फार इफेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताचे फलंदाज समोर असली की मग आउट स्विंगिंग गोलंदाजी त्यांना करता येते आणि ही गोलंदाजी मी म्हणेन सक्षम आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समेत गुणलेखक सक्षम घरत आहेत. सक्षम, तुझंही स्वागत आहे. खूप चांगलं खरं तर हे गुणसंख्या लेखन पाहायला मिळतंय. आडव्या पट्ट्याने बॉलला फिरून मारायचं, तबड्या बॉल मध्ये नाहीये संपर्क, येईल इथे पुनश्च एक डॉट बॉल न होईल सांगता दुसऱ्या चेंडूची. अर्थातच पहिला बॉल वाईट फेकला गेला, दुसरा बॉल कमालीचं कमबॅक केलं गोलंदाजानं. लाईन मात्र लेग स्टिकला होती, ऍक्सेलरेट करता आला नाहीये. बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. बॅट्समन स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळाले. सुमित आहेत. क्लीन बॉल, दांडेकू, मॅग्निफिसंट बॉलिंग, वाव, अनप्लेबल
फलंदाज क्रमांक 3 परतलाय आणि इथे झाली खर तर पडझड आणि 3 खेळाडूंच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या फक्त 13 आपल्याला पाहायला मिळतीये. डीजे कौतुक. मैदानाच्या आतमध्ये ऍज अ बॉलिंग युनिट म्हणून ही जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे नाव आहे शिवम पाटील. डोंगरी 11 डोंगरी या टीमचा प्रतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऍज अ फ्रंट लाईन गोलंदाज मात्र मी म्हणेन कमालीची गोलंदाजी करतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील सर जासई, शरद म्हात्रे सर भेंडकल आणि दीपक पाटील सर विंधणे असे 3 वेगवेगळ्या गावामधनं खर तर हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळतील. परंतु या सर्वांना ज्यांनी एकत्र आणलंय ते प्रशांत माली सर, अर्थातच उरण पंच असोसिएशन आणि या असोसिएशनचे खर तर फाउंडर प्रेसिडेंट विद्यमान अध्यक्ष आणि त्यांच्याच खर तर कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली हे अनेक पंच आणि या वटवृक्षाखाली मात्र वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपली भूमिका चोख बजावत असताना त्यांचे आपण कौतुक करूया. नेक्स्ट बॉल वेट वॉच आणि आडव्या पट्ट्यानं टॅप केला बॉलला चपराक लगावली आहे. बॉल गेला डीप लॉंग ऑन रिझन मध्ये. धाव मिळणार फक्त एक धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 14 या आकड्यावर. 14 ऑन द स्कोर बोर्ड. 14 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. PTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. षटक क्रमांक 2 मध्ये संमिश्र गोलंदाजी. याही वेळेला फुल लोअर फुल टूस बॉल पिक करत असताना जजमेंट तितकं जमलं नाहीये. जतीन खर तर डोंगरी आणि आपल्या या विभागामध्ये यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची भूमिका राहिली आहे ते जतीन मैदानाच्या आतमध्ये ऍज अ बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. मजबूत त्यांचा बांधा, परंतु ओव्हरपीस आणि समोर जर का चेंडू आले तर मात्र षटकार चौकार लगावण्याची किमया ते करू शकतात. याही वेळेला आपण जर पाहता अगदी मी म्हणेन गतिमान चेंडू रिलीज केलाय. गुडलँड स्पॉट वरनं चेंडूला हलकी मी म्हणेन स्विंग केलं, डिव्हिएट केलं आणि गतिमान चेंडूवर मात्र इथे धाव अंकित झाली नाहीये. येईल अजून एक डॉट बॉल पर्सेंटेज वाढले गेलेत. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, जितक्या चुका तितक्या तुम्ही मॅच पासून दूर जाल. साधं सोपं गणित. हाऊ इज दॅट इज द अपील अंपायर. रेस द फिंगर अँड बॅटर इज डिक्लेअर्ड इज OUT आउट. बॅक टू डग आउट. फलंदाजीतील बाद ठीक एज लागला. विकेट किपरचं करूया आपण कौतुक. त्यानं कोणती चूक न करता हा झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 4 बॅटिंग करणारी टीम गणेश कृपा शेवा हा संघ मात्र आता अडचणीमध्ये सापडलाय. धावसंख्या फक्त 15 आणि गडी बाद झालेत ते तब्बल 4. आमदारनी खर तर शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय कार्यकुशल कार्यतत्पर मनोहर शेठ भोईर साहेबांच्या खर तर मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. शिवसेनेची धगधगती तोफ आणि धगधगती मशाल आणि विचारांचा खर तर उल्लेख करायचा झाला तर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची विचार वारसा जपणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि हाच विचार पुढे नेण्यासाठी आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे अनेक युवक आणि त्या युवकांची ताकद आणि या स्पर्धेचे एक भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जरूर आपण चर्चा करू. शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचे विचार अगदीच मराठी माणसाला ताठ मनाने आणि ताठ मानेने जगायला शिकवणारा आपला शिवसेना पक्ष, रडायला नाही तर लढायला शिकवणारा आपला शिवसेना पक्ष आणि
हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे साहेब चर्चा सुरू राहील. जतीन यांच्या बॅटमधून फटका आला. एक शाखावर रिझन मध्ये फिल्डर आहे ते एक चप्पा बॉल ग्रिप करतील की बॉल होईल फरार. बॉल जाईल ओव्हर द डिफेन्स आणि येईल हा जतीन घरत यांच्या बॅटमधून संघर्षमय प्रेशर रिलीज करणारा चौकार. चौकार आलाय जतीनच्या बॅटमधनं. संघर्ष तर करावाच लागेल आणि इथे मात्र प्रयत्न होतोय खोलवडप्याचा. हा बॉल ड्रिल करत असताना खोदून काढायचं होतं परंतु बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. बॅटचा फेस लवकर बंद झालं आणि इथे मात्र बॉल रिलीज झालाय थ्रू द बॅट. बॉल जाईल विकेट किपरच्या मगर मिठीमध्ये आणि हेईल हा अजून एक डॉट बॉल. फिंगर्स रोल केला, गती कमी केली, पॅस ऑफ केलं होतं बॉलला. बॉल गेलाय शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मधनं फरार होईल. फिल्डर होते परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉल गेलाय. पुन्हा एकदा सीमारेषा पार आणि स्क्वेअर लेग रिझन क्लिअर करणारा अजून एक चौकार येईल जतीन घरत यांच्या बॅटमधनं. अजून एक चौकार धावसंख्या पोहोचेल ती 23 या आकड्यावर. डिझल फिंगर्स रोल केले. इट्स अप इन द एअर. बॉल हवेमध्ये लांबच लांब आणि उंच उंच. दिस इज हाय अँड हँडसम huge and humongous. It's big and beautiful. कलात्मक स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर पहिल्याच बॉलवर केल्यावर आणि येईल आक्रमक षटकार. जतीन ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ आणि त्यांचे पिताश्री ते मॅचला एन्जॉय करत असताना केम घरत साहेब मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या खर तर त्यांचे चिरंजीव खेळ करत आहेत, जतीन खेळ करत आहेत आणि त्यांच्या खेळाला प्रमोट करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी यांच्या मॅचला एन्जॉय करत असताना मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी फलंदाजी. 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि 1000 रुपये कॅश प्राइज सुद्धा त्यांच्या माध्यमातून मिळाला. हा ही बॉल इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. नाही बॅट अँड बॉल मध्ये संपर्क. जाईल बॉल खरं तर विकेट किपरच्या मगर मिठीमध्ये आणि येईल हा डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 30. अजूनही येणारे चेंडू असतील ते 12 आणि 12 चेंडू मध्ये एकूण धावसंख्या अजूनही काढायची आहे ती 35. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. 12 चेंडू आणि 35 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये 2 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. होनेश्वर बोरी आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी देऊलवाडी. संकल्पना थोडीशी वेगळी आहे. ई गटामधनं कालच्या दिवसामधनं जिंकलेला संघ त्यांचा आपण आज पहिल्या मॅच मध्ये जिंकलेला संघ त्यांच्यासोबत एक नेक्स्ट मॅच आपण खेळवणार आहोत जेणेकरून शेवटच्या दिवसामधील आपलं खरं तर वर्कलोड थोडंसं कमी होईल. डीजे मास्टर्सच्या भूमिकेमध्ये आमचे डीजे श्रीकांत त्यांचे आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. एक अकॉस्टिक साऊंड सिस्टीम या स्पर्धेच्या सोबत मात्र जोडली गेली आहे. समालोचकांवर बरंच काही डिपेंड असते. स्पर्धेची उंची, स्पर्धेची ग्लोरी, स्पर्धेचं ग्लॅमर आणि समालोचक मात्र आपण पाहिले तर आमचे सिनियर समालोचक एका बाजूला प्रसाद भोईर सर आणि मागच्या काही 1.5 इनिंग मध्ये खरं तर ज्यांचा प्रचंड मी म्हणेन एक अप्रतिम हिंदीचा बुलंद आवाज आपण ऐकला. पाजी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख. अमित म्हात्रे सर पेन जोहे. याही वेळेला बॉलला उचलला, फेकून दिलाय. संघर्षमय अजून एक फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु इथे चकमकीमध्ये हा झेल मात्र टिपला गेला. डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये पकडलेला हा झेल आणि मॅच मध्ये खेळलाय. बॉलिंग करणाऱ्या युनिटनं डोंगरी 11 डोंगरी या टीमनं कमालीचं कमबॅक. शांतेश्वरी समजून घ्या. टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचंय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये
फलंदाज ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक आक्रमक खेळाडू, स्फोटक खेळाडू तो परतलाय. जतीन घरत त्याचा एक शॉर्ट अँड स्वीट कॉन्ट्रीब्युशन मैदानाच्या आतमध्ये अगदी अखेरच्या क्षणाला एक क्रुशियल मोमेंटला मॅचला मात्र मी म्हणेन टर्न देत असताना मात्र तो बाद झालाय. श्री गणेश कृपा सेवा या टीमसाठी अजून एक धक्का. मैदानाच्या आतमध्ये 5वा फलंदाज बाद झालाय. जतीन घरत बॅक टू डगआउट. 11 चेंडू आणि 35 धावांचं इक्वेशन थोडंसं कठीण आहे, परंतु कठीण म्हणजे अशक्य नाहीये. तुम्हाला कठीण प्रयत्न करावे लागतील. 11 चेंडू 35 धावा. प्रत्येक एका चेंडूवर आक्रमण करावं लागेल. याही वेळेला आक्रमण केले. बॉल गेला डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये. फिल्डर आहेत मिड विकेट पासून काऊ कॉर्नर पर्यंत ते पोहोचले. बॉलला उचलला, फेकून दिलाय. तोवर मात्र ही 1 धाव अंकित होत असताना उर्वरित इक्वेशन 10 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. मॅच थोडी फसली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. काय करावं लागेल तर आता सिच्युएशन काय म्हणतंय, लुक ॲट द बॉल अँड नॉट टू द बॉल. तोडफोड, मार झोड, सामदाम, दंडभेद या रणनीतीने तुम्हाला खेळ करावा लागेल. प्रत्येक एका चेंडूवर आक्रमण करावं लागेल. मॅच मध्ये जर का पुनरागमन करायचंय तर डॉट बॉल पर्सेंटेज तुम्हाला कमी करावे लागतील. इक्वेशन आहे 9 चेंडू आणि 34 धावा. प्रत्येक एका चेंडू मागे 1 चौकाराची इक्वेशन. क्रिकेट इज अ गेम ऑफ मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. क्रिकेट हा समीकरणांचा खेळ. आणि इक्वेशन काय म्हणतंय 9 चेंडू आणि 34 धावा. लाईन मागे खेचली आहे. वेट केला, वॉच केला, ट्रान्सफर करत असताना फटका फसला. बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल. अजून एक विकेट डाऊन. 8ला 34. साहेब मात्र या व्यासपीठावरून आज आजच्या खेळामधील मात्र नक्कीच या व्यासपीठाला मात्र भेट देऊन ते निरोप घेत आहेत. त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख आणि त्याचबरोबर माजी आमदार आणि या स्पर्धेचं टायटल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. माजी आमदार सरपंच चषक 2025 डे नाईट फॉर्मॅट मध्ये या खेळाला आपण खरं तर लॉन्च केला. आणि मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट. 7 चेंडू आणि 34 धावा. मॅच पूर्णपणे फसली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि मॅच मात्र मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमकडे नव्हे तर आता मोमेंटम शिफ्ट झालंय ते बॉलिंग करणाऱ्या युनिटकडे. डोंगरी 11 डोंगरी या टीमचा अप्रतिम खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आपण कौतुक करूया. गोलंदाज यश आणि तो असणारे आता नेक्स्ट बॉलवर खरं तर ऑन हॅट्रिक. आणि याच दरम्यान सन्माननीय युवा उद्योजक मदन शेठ गोंधले साहेबांचे इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा आपण करूया शब्द सुमनाने सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, अथ स्वागतम. माझे आमदार सरपंच चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय मदन शेठ गोंधले साहेबांचं सहर्ष मनस्वी स्वागत. आणि त्यांची रॉयल एंट्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं संपूर्ण खरं तर मित्र परिवार आणि त्यांचं विशेष खरं तर आपण वॉर्म हार्टेड वेलकम करूया. सन्माननीय मदन शेठ गोंधले साहेबांचे इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. या मुख्य स्पर्धेचे मुख्य आयोजक मान्य श्री निलेशजी घरत साहेबांच्या वतीनं शिवसेना शाखा नवीन सेवाचे आणि या संपूर्ण स्पर्धेचं एक मुख्य आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला आणि काही क्षणासाठी आपण मॅच मध्ये थोडासा स्वल्प विराम घेतोय कारण पाहुण्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण त्यांचं करतोय या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय श्री निलेश दत्ताराम घरत आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री निलेश गोवर्धन घरत साहेबांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत.
सर्व माईची माणसं आज आपल्याच विभागातील अनेक युवा जे आज एकवटलेत आणि या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य असं आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि या मैत्रीचे ऋणानुबंध दृढ करण्यासाठी आयोजन कर्त्यांना मात्र भेट देण्यासाठी स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्मान्य श्री मदन शेठ गोंधली साहेबांचं शुभागमन काही क्षणामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इक्वेशन 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 34वा इक्वेशन आहे. चला डिजमास्टर एखादं गाणं होऊन जाऊ द्या. पाहुण्यांची रॉयल एंट्री आपल्याला मैदानाच्या आतमधून खरं तर थेट या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचं आपण स्वागत करतोय. वेलकम वॉर्म हार्टेड. आणि इथे शेवटच्या बॉलवर आलाय अजून एक विकेट आणि विकेट हॅट्रिक. अभिनंदन. गोलंदाज आणि गोलंदाजाचं नाव आहे यश आणि बॉलिंग युनिट डोंगरी 11 डोंगरी या टीमचा पहिला गोलंदाज ठरलाय ज्याने स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक संपादित केली. अभिनंदन यश. पृथक्करण सांगायचं झालं सुमित लवकर बाद झाला. पहिल्या बॉलवर तो बीट झाला, दुसऱ्या बॉलवर त्याची विकेट मिळाली. त्यानंतर नितेशनं 2 षटकार लगावले. नेक्स्ट बॉलला तो बाद झाला. जतीन तग धरून उभा होता. 2 चौकार 1 षटकार त्याच्याही बॅटमधून आपण पाहिला. परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये 12 चेंडू 35 असं इक्वेशन असताना तो बाद झाला. आदर्श मात्र मी म्हणेन एका धाब्यावर बाद झाला. त्यानंतर आदित्य बाद झाला. प्रणय आल्या पावली परतला. विशाल सुद्धा मी म्हणेन 0वर बाद झाला. रोहित 0वर बाद झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये धावफलकाचं मी म्हणेन जे प्रेशर होतं क्रिकेट हे खरं तर प्रेशरला झुगारून खेळावं लागतं आणि या प्रेशरला हाताळण्याचं कौशल्य खेळाडूकडे असायला हवं. ते कौशल्य आणि त्या कौशल्याचा थोडा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. अंडर प्रेशर प्रकाश धोतात ही स्पर्धा असताना गोलंदाजांना पोषक वातावरण तसंही आहे. आणि या न्यूट्रल विकेटवर मैदानाच्या आतमध्ये डोंगरी 11 डोंगरी या टीमच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला. हाही बॉल सरळ क्षेत्ररक्षक गाठला गेला आणि फलंदाज क्रमांक इथे मात्र 10वा मला वाटतंय 7वा मला वाटतं इथे परतला गेलाय. फलंदाजांची झालेली पडझड आणि पत्त्यांचा बंगला जसा कोसलावा अगदी तसंच काहीस क्षणभरात आपल्याला पाहायला मिळालं. आणि मी म्हणेन या स्पर्धेमध्ये विजयाचं स्वप्न भंग होत असताना खर तर पराभवाची सर्पमाळ ज्या टीमच्या गळ्याभोवती रुळतीये त्या टीमचं मी म्हणेन थोडासा खराब खेळ आपल्याला पाहायला मिळाला. श्री गणेश कृपा सेवा या टीम कडनं मी म्हणेन पहिल्यांदा 65 धावांचं एक मोठं टार्गेट होतं. ते टार्गेट चेस करत असताना थोडी दमछाक झाली आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये काहीशी चेंडू आणि धावांचा डोंगर मात्र मी म्हणेन अजूनही पार करायचे आणि मॅच एका बाजूला झोकताना आपल्याला पाहायला मिळतेय. जिथे मात्र आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतील सक्षम घरत येणारे चेंडू असतील ते फक्त इन मीन 2 आणि 2 मध्ये जवळजवळ अजूनही 30+ धावसंख्या काढायची आहे. मॅच फसली. आता मॅच मध्ये राम राहिला नाहीये. गेम लेफ्ट इज अ गेम ऑफ फॉर्मॅलिटी. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. आज राजेंद्र घरत सर मला पाहायला मिळत नाहीत. कदाचित ते मुलेखंडच्या नाईटला असावेत असंच काहीच पाहायला मिळतं. कारण ना या दोन्ही नाईट्स एकाच वेळी मात्र सुरू झाल्या. येणाऱ्या काही दिवसांमध्ये डोंगरी 11 डोंगरी अर्थात डोंगरी गावामध्ये सुद्धा एक भव्य आणि दिव्य नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसकार मध्ये एक नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल. आता रजनी क्रिकेटची साखळी आणि शृंखला बऱ्याच आपल्याला पाहायला मिळतील. चला आपण
खरं तर जाऊया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय की सामना जिंकत असताना आपण अभिनंदन करूया डोंगरी 11 डोंगरी या टीमचं. आणि नेक्स्ट मॅच मध्ये होनेश्वर बोरी आणि आई गावदेवी देऊलवाडी या दोन्ही टीमना आम्ही सूचित करू की पंच लगेचच ताबा घेतील. तत्पूर्वी आपण मैदानाचा ताबा घ्या, मॅचला होईल सुरुवात. आणि या मॅचचा हिरो आमचे गुणलेखक सक्षम घरत आणि त्याचबरोबर आमचे टेक्निकल एक्सपर्ट विनय सर आम्हाला अपडेट करतील की कोण